शारदीय नवरात्रोत्सव अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होत आहे। 9 दिवसात महालक्ष्मीची दररोज वेगवेगळ्या रूपात बांधलेली पूजा, देवस्थान समितीने आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री होणारा पालखी सोहळा यामुळे महालक्ष्मी मंदिरात भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढू लागला आहे। आज नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी श्री महालक्ष्मीची ऐरावत रूढ रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा होत आहे। मंगळवारी रात्री पालखी सोहळा संपन्न झाला। देवस्थान समितीचे सदस्य राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते पालखी पूजन झालं। यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव उपजिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती। ही पालखी होडीच्या आकारात पाना फुलांनी सजवली होती, त्यावर आकर्षक रोषणाईही केली होती। पोलीस बँडच्या सुरमई निनादात चोपदार, रोषणाईक अशा लवाजम्यासह निघालेल्या या पालखी सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केली होती। महालक्ष्मीचा जयघोष आणि फुलांच्या उधळणीत हा सोहळा पार पडला। आज श्री महालक्ष्मीची पूजा ऐरावत रूढ महालक्ष्मी या रूपात बांधण्यात आली होती। ही पूजा दत्तात्रय ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाबूराव ठाणेकर, योगेश जोशी, अमित देशपांडे, श्रीनिवास जोशी, संतोष शिरोडकर यांनी साकारली। महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असणाऱ्या शनिदेवाची ही 9 दिवस वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते। शनी महाराजांची गजारूढ मिरवणूक रूपात घोड्यांच्या रथातील पूजा बांधण्यात आली होती। शनी महाराज त्र्यंबोलीला भेटायला अंबारीत बसून निघाले आहेत असं या पूजेत दाखवण्यात आलंय। भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही 9 दिवस देवीची आकर्षक पूजा बांधण्यात येते। आज झोपाळ्यावर बसलेली देवी अशा रूपात पूजा बांधण्यात आली होती। मधुरिमा राजे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर पाना फुलांनी सजवण्यात आला होता, त्यामुळे देवीचं रूप अधिक खुलून दिसत होतं। ही पूजा बाळासाहेब दादरणे, अमर जुगर, राजाराम शिंदे, चंद्रकांत जाधव, आदिनाथ चिखलीकर यांनी साकारली होती। आज महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी अफाट गर्दी झाली होती। विशेषतः महिला वर्गाचा त्यामध्ये लक्षणीय समावेश होता। नवरात्रोत्सवामुळे कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्तेही गर्दीनं फुलून गेले होते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गणेश मंदिराजवळ विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आज विविध मंडळांनी भजन, कीर्तन, भावगीत, कथ्थक नृत्य आदी कार्यक्रम सादर करून भाविकांना तृप्त केलं।